हे बघून तुम्हाला सांगण्याची तर गरज नाही की आम्ही कुठे निघालोय. तर आज आम्ही निघालो शिवतीर्थावर, जिथे राजसाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकण्याची आज आम्हाला संधी मिळते, ते सुद्धा प्रत्यक्षात. जेव्हा मला असं कळलं ना की राजसाहेबांचं भाषण ऐकायला जायचंय, कारण हे लहानपणापासूनचं स्वप्न म्हणता येईल. कारण लहानपणी घरी बसून ते भाषण ऐकणं आणि ती एवढी गर्दी होते ते बघणं, आणि आता विशेष निमंत्रित असं जेव्हा पत्रिका स्वतःच्या घरी येते आणि तेव्हा असं वाटतं की अरे वा छान, मला तिथे जाऊन ते भाषण ऐकायचंच आहे. आता ह्या ठिकाणी असताना काही वेळेला असं सांगितलं जातं की पॉलिटिकल गोष्टींमध्ये थोडं कमी पडा, किंवा तुमच्या नावाला काही एक टॅग लागला नाही पाहिजे. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी विचाराने जोडले जातो ना, किंवा एखादी व्यक्ती आपल्याला आवडते की नाही, ही व्यक्ती जसं बोलते ते बोलणं, त्यांचं स्पष्ट वक्तेपणा आवडतो, तेव्हा मला असं वाटतं की नाही विचार केला गेला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि त्यामुळे मी इथे जाताना काही विचार नाही केला आणि मी गेले. राजसाहेबांचं भाषण आणि त्याला होणारी गर्दी विचारात घेता आम्ही असं ठरवलं की खूप लवकर जाऊया, म्हणजे पार्किंग सुद्धा व्यवस्थित मिळेल आणि आपल्याला छान ट्रॅफिक वगैरे काही मिळणार नाही. आणि पक्ष कोणताही असू दे, मी खूप आधी सांगत आले, आता जेवढे पण मी बाईट्स दिले होते त्यातले काही जणांनी ते पार्ट कट केला, काही माहित नाही मला, की तुम्ही ना पक्ष न बघता ना कॅन्डिडेट बघून त्याला वोट द्या. कुठच्याही पक्षाचा असू दे किंवा काही असू दे. शिक्षण बघा, किंवा ती व्यक्ती खरंच काही आपल्या भागासाठी करू शकते का, त्याच्यामध्ये तेवढी हिंमत आहे का, त्याच्याकडे तेवढं कम्युनिकेशन आहे का, ते छान बोलू शकते का. कारण मी कितीतरी जण असे बघितले की आपण निवडून देतोय पण ते काय, त्यांच्याकडनं तशी कामं होत नाही, त्यांच्यामध्ये तो एक वक्ता नाहीये जो आपली बाजू मांडू शकतो किंवा काय करू शकतो. त्यामुळे येणारं इलेक्शन कोणतंही असू दे, तुम्ही पक्ष न बघता व्यक्ती बघा, ती व्यक्ती काम करू शकते का, ती आपल्या भागाला काही देऊ शकते का, त्या विभागाला, तर ते बघून तुम्ही निवडून द्या. मग ती कोणतंही इलेक्शन असू दे, अगदी सरपंच असून दे, कोणतेही असू दे. हे जेव्हा आता भरपूर आपण सगळेच जवळपास सुशिक्षित आहोत आणि युट्यूब जे वापरतात ते नक्कीच तेवढं तरी सुशिक्षित असतीलच, की आपण हा विचार करून जेव्हा मतदान करू ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्राला पुढे नेऊ. तर या आत्ताच्या तुम्हाला रिकाम्या खुर्च्या दिसतात कारण आम्ही लवकर आलोय म्हणून. आणि संध्याकाळ झाल्यानंतर मी जेव्हा बघितलं की प्रचंड गर्दी होती त्या सभेसाठी, जेव्हा राजसाहेबांची एंट्री होते ना, तेव्हा खरंच अंगावरती काटा उभा राहतो. म्हणजे ते प्रेम जे लोक त्यांच्यासाठी देतात, सत्तेत नसताना एखादा माणूस सत्ता करतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले राजसाहेब ठाकरे आहेत. आणि मला खरंच खूप छान वाटत होतं तिथे, की आम्ही बघत होतो राजसाहेबांना एवढ्या जवळून भाषण करताना, आणि ते भाषण ऐकताना सुद्धा असं की ह्या वेळेला आरोप प्रत्यारोप नक्कीच नव्हते. आणि त्यांचं जे काही भाषण होतं, त्यांनी जे काही त्यांचे विचार मांडले किंवा ते काय करणार आहेत किंवा कसं त्यांनी मांडलं, त्याच्यावर आता बरेच जणांना त्यांचे विचार पटलेले नाहीयेत. पण मला काय वाटतं, मला असं वाटतं की हा एक खूप धाडसी निर्णय होता. या अशा निर्णयामुळे आपल्याला निष्ठावंत लोक किती आहेत ना ते कळतात. कारण एखाद्या व्यक्तीशी आपण जेव्हा विचाराने जोडले जातो ना, तेव्हा आपण त्या व्यक्तीला कधी अंतर देत नाही, आणि काही स्वार्थापोटी आपण जोडले जातो की नाही मी हे असं केलं तर हे मला मिळेल, ह्या याने जेव्हा एखादा राजकारणी असो किंवा कुठच्याही ह्याच्यामध्ये आपण जेव्हा जोडले जातो ना, तेव्हा अशा डिसिजन नंतर आपण अंतर देतो त्या व्यक्तीला. त्याच्यामुळे मला वाटतं की आता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निष्ठावंत लोक किती आहेत ना ते कळतील. कुठेही कॅमेरा घेऊन जायचे. एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो. मी विनोदाने सांगत नाहीये, मी खरंच तो माझ्या मागे आला. म्हटलं पुढे काय करायचं ठरवलंयस? म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण तरी सहकार्य करणार? कुठे जरा मोकळी कोणी नाही. मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार टीचर इथे बसलेले असतात, त्यांना काही मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली, समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली, तर मी येऊन सांगितलं ना की लपून लपून निवडणुका लढीन, कोणाला सांगू नको, मतदारांना कळवू नको मी निवडणूक लढवतोय. म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन, भाषण करीन, येऊन सांगेन. सभा संपल्यानंतर आम्हाला परत एकदा राजसाहेबांना भेटण्याचा योग आला. आम्ही त्यांच्याशी भेटून गप्पा मारल्या आणि त्यानंतर फॉलोड बाय डिनर ही सभा संपली होती. पण खूप छान एक्सपिरियन्स होता. असे वक्ते हे महाराष्ट्राला खूप कमी लाभलेत आणि त्यातलेच एक राजसाहेब आहेत. त्याच्यामुळे त्यांना एवढ्या जवळून ओळखण्याची संधी मिळाली आणि ऐकण्याची संधी मिळाली हे खरंच मी माझं भाग्य समजते. आणि मला वाटतं की आज बाळासाहेब जरी असले असते तरी मला त्यांना भेटता आलं असतं. भीती वाटलीच असती ऑफकोर्स, पण भेटता आलं असतं. आडवे ना तर अशा मस्त गप्पा झाल्या. राजसाहेबांनी हा प्रश्न विचारला होता की जे टीव्हीवरती जे मालवणी दाखवलं जातं, मालवणी बोलताना ते खरंच मालवणी असतं का? ते नसतंच, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर यानंतर मस्त आम्ही डिनर वगैरे केला आणि त्यानंतर हा सभेचा दिवस इथेच संपला होता. खूप गोष्टी असतात, पण काही गोष्टीला सायलेन्स इज द बेस्ट आन्सर, जे मी माझ्या आयुष्यात कधी कधी वापरते, कधी कधी वापरत नाही. मी कधी कधी बोलून मोकळी होते, बट काही वेळेला सायलेन्स इज द बेस्ट आन्सर. अँड इवन आय एम डन मेकिंग लॉट ऑफ फ्रेंड्स. खूप काही अनुभव मी घेतलेत आणि माझ्याबरोबर तुम्हीही घेतले असतील. तर असे जे धाडसी निर्णय असतात त्या धाडसी निर्णयानंतर आपली लोक कोण आहेत ती कळतात आणि आपल्यासोबत किती लोक असतील ते कळतात. सो मला सुद्धा बघायला हे खूप छान वाटेल की आता असे जे निष्ठावंत लोक कोण होते जे किंवा असतील त्यांच्यासोबत ते बघायला नक्कीच अख्ख्या महाराष्ट्राला आवडेल. आणि तेव्हा कळेल, कारण स्वार्थासाठी बरेच लोक असतात की मला हे मिळेल मला ती मिळेल, पण अशा खऱ्या निष्ठेने खऱ्या विचाराने जे जोडले जातात तेच खरे लोक असतात. सो त्यावरती तुमचं लक्ष असू द्या. एवढंच सांगून मी हा ब्लॉग थांबवते. दॅट्स ऑल अबाउट दिस ब्लॉग. आय सी इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय, टेक केअर. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जाता जाता एक सांगते की माझ्या व्लॉग्समध्ये सुद्धा तुम्हाला काही व्यक्ती दिसतात, काही व्यक्ती दिसत नाहीत, काही येतात, काही जातात. सो त्यासाठी सुद्धा मी माझी सतत विवेक बुद्धी वापरून काही निर्णय घेते. काही निर्णय माझे चुकतात, पण ठीक आहे, होत असतं. सो माझ्यावरती तुमचा विश्वास हा असाच राहू दे. आणि मी
बऱ्याच दिवसांनी अशी बॅक टू बॅक ब्लॉग पोस्ट करते, मला सुद्धा भारी वाटतंय. आणि मी आता सतत तुमच्या भेटीला येत राहीन आणि आपण काहीतरी नवीन नक्की चालू करू. आणि हो, गजाली चालू करूचो मी विचार करते. तुमका काय वाटतं आता मला नक्की सांगा. मग आपण गजाली मारूया आणि टॉपिक पण आता तुम्हीच देवा, मग आपण गजाली मारूया. कारण बरेच लोक मला सांगतात की मार गो गजाली, करूया गजाली.